नमस्कार. पराशर ॲग्रो आणि कल्चर या ठिकाणी येण्याचं माझं मला वाटतं ही 8वी 9वी 10वी वेळ आहे. प्रत्येक वेळेला मला इथे आल्यानंतर जो काही आनंद होतो, बरं वाटतं, आत्मा सुखावतो म्हणतो ना, तशी भावना मला कायम असते. मी आणि शुभांगी माझी बायको आम्ही दोघेही इथे येतो. शुभांगी याच गावातली आहे, राजुरीची, आणि मी या गावचा जावई आहे. आणि मनोज माझं स्वागत अगदी खूप मनापासून करतो, सगळ्यांचंच करतो. मला असं वाटतं माझं जरा अधिक चांगलं करतो, कारण मी या गावचा जावई आहे. पण मनोज आणि नम्रता यांनी हे जे काही माझ्या डोळ्यादेखत बीज रोवलं आहे आणि ते माझ्या डोळ्यादेखत फोफावलं आहे, वाढलं आहे, विस्तारलं आहे, ते खूपच रोमहर्षक आहे, सुंदर आहे. मला वाटतं मनोजनी ॲग्रो टुरिझमचा एक प्रकारे या राज्यात पाया घातलेला आहे, रिडिफाईन केलं. ॲग्रो टुरिझम पूर्वी नव्हतं असं नाही, होतं, पण रिडिफाईन केलं. ॲग्रो टुरिझम नवीन कॉन्टेक्स्टमध्ये, नवीन संदर्भामध्ये कशा पद्धतीने बघता येतं, त्याच्याकडे नवीन पिढीला कसं जोडता येतं, हे त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघाल ना, तर आबालवृद्धांची गर्दी असते. सगळ्या वयोगटातली लोक इथे येतात, एन्जॉय करतात, आनंद घेतात, इथल्या मातीशी जोडले जातात. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण माती आणि शहरी इमारती यांच्यामधला जो काही एक गॅप आहे, जी एक काय म्हणूया दरी आहे, ती दरी मनोजने या निमित्ताने कमी केलेली आहे, खूप कमी केलेली आहे. आणि हीच दरी हा एक मोठा आनंद आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. हा आनंद जो आहे, हा जसा शहरातल्या लोकांचा आहे तसा इथल्या लोकांचा पण आहे. इथल्या लोकांचा तो का आहे, त्याचं महत्त्वाचं कारण असं की इथल्या लोकांनासुद्धा शहरी माणसं भेटायला येतात, त्यांना आनंद होतो, त्यांचे व्यवसाय वाढतात. कारण एक आहे की इथे सगळं काही इथे नाही आहे. म्हणून की खूप लोकांना जोडून घेतलं आहे, खूप संस्थांना जोडून घेतलं आहे, खूप ज्यामुळे आस्थापनांना जोडून घेतलं आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट्स घडवतो, त्यानिमित्ताने शेतात जातो, पुढे इकडे जातो, तिकडे जातो, त्यानिमित्ताने खूप विस्तारतं हे जाणं. तर मला असं वाटतं हे मातीशी नाती तयार करण्याचा हा जो काही उपक्रम आहे म्हणून मी सुरू केलेला, हा खूप सुंदर आहे आणि हा दीर्घकालीन टिकणार आहे. आणि हीच खरी ॲग्रो टुरिझमची दिशा आहे. ॲग्रो टुरिझम म्हणजे केवळ हा हो मजा करणं असं नाही आहे. कारण खूप ठिकाणी ॲग्रो टुरिझम म्हटल्यानंतर लोक रिसॉर्टचं त्याला स्वरूप देतात, मग तिथे दारू पान असतं, तिथे बाकी सगळ्या गोष्टी येतात. म्हणून मी यापासून कटाक्षाने अंतर ठेवलेलं आहे. तो फक्त फॅमिली स्पिरिटवर जातो आहे. कौटुंबिक अशी त्याची संपूर्ण रचना आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब हल्ल्यापासून त्याची मुलगी हे सगळे यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि मला असं वाटतं की ही त्यांनी जे फॅमिली स्पिरिट ठेवलेलं आहे यामध्ये, हे फॅमिली स्पिरिट इतर फॅमिलीजना इथे आकर्षित करतं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर याची ख्याती पोचली, वेगवेगळ्या देशातून लोक येत असतात. मनोजला आणि नम्रताला माझ्या शुभेच्छा. या पुढच्या वाटचालीत त्यांनी असाच विस्तार करावा, ॲग्रो टुरिझम महाराष्ट्रभर